Now we will see the properties of ionic compounds. First of all, आता आयोनिक कंपाऊंड्स जे आहेत त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आयन्स हे दोन युनिट्स प्रेझेंट असल्यामुळं त्यांच्यावरचा अट्रॅक्टिव्ह फोर्स स्ट्रॉंग असतो आणि देअरफॉर आयोनिक कंपाऊंड एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट अँड आर हार्ड. Ionic compounds exist in solid state and are hard. Second is ionic compounds are brittle and can be broken into pieces by applying pressure. The intramolecular force of attraction is high in ionic compounds and large energy is required to overcome it. Therefore, the melting point and boiling point of ionic compounds is high. आता तुम्हाला इथं गिव रिझनला विचारला जाऊ शकतो क्वेश्चन, मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ आयोनिक कंपाऊंड इज हाय. त्याला रिझन काय लिहिणार आहात? द इंट्रामॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज हाय इन आयोनिक कंपाऊंड, देअरफॉर लार्ज एनर्जी इज रिक्वायर्ड टू ओव्हरकम द force of attraction between the oppositely charged ions and therefore melting point and boiling point is high. आता आयोनिक कंपाऊंड्स आर वॉटर सॉल्युबल, वॉटरमध्ये ते सॉल्युबल असणार आहेत. आपण जर रोजच्या वापरातलं आपलं जेवणामध्ये असलेलं मीठ जर पाण्यामध्ये टाकलं तर ते पाण्यामध्ये काय होणार आहे? डिझॉल्व होणार आहे. म्हणजेच आयोनिक कंपाऊंड्स आर सॉल्युबल इन वॉटर. दिस इज बिकॉज the water molecule orient in a particular manner around the ions separated by dissociation process. तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे सोडियम क्लोराईडचं सोल्युशन. सोडियम क्लोराईड जर वॉटरमध्ये ॲड केलं तर त्या सोडियम क्लोराईडपासून काय होणार आहेत? दोन आयन्स आपल्याला मिळणार आहेत. कोणते असणार आहेत? सोडियम क्लोराईडपासून मिळालेले आयन्स. आता समजा NaCl हे वॉटरमध्ये जर डिझॉल्व झालं तर काय होणार आहे? त्याचं डिसॉसिएशन होणार आहे आणि कोणते आयन्स फॉर्म होणार आहेत? Na+ आणखी Cl- हे दोन आयन्स फॉर्म होणार आहेत. आता जर त्याच्यामध्ये Na+ आयन जो आहे त्याच्या भोवती कोणते मॉलिक्युल्स असणार आहेत? त्याला सराउंड कोण करणार आहे? वॉटर मॉलिक्युल्स सराउंड करणार आहेत. H2O हे काय असणार आहेत? Na+ला वॉटर मॉलिक्यूल सराउंड करणार आहेत. त्याचबरोबर Cl- सुद्धा कोण सराउंड करणार आहेत? वॉटर मॉलिक्युल्स सराउंड करणार आहेत. म्हणजेच water molecules orient in the particular manner around the ions separated by dissociation process. As a result of this, a new force of attraction is established between the ion and the surrounding water molecules. म्हणजे वॉटर मॉलिक्युल्स आणखीन आयन्स, समजा बीकरमध्ये आपण त्याचं सोल्युशन जर केलं, कशाचं सोल्युशन असेल? सॉल्ट सोल्युशन घेतलं तर त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले Na+ आणखीन Cl- आयन्स यांच्या भोवती कुठले असणार आहेत? वॉटर मॉलिक्युल्सचे वॉटरचे पार्टिकल्स असणार आहेत किंवा वॉटर असणार आहे आणि त्यांच्यामध्ये एक फोर्स एस्टॅब्लिश होणार आहे बिटवीन सराउंडिंग वॉटर मॉलिक्युल्स अँड आयन्स. हे वॉटर मॉलिक्युल्स आणखीन आयन्स यांच्यामध्ये काय असणार आहे? एक फोर्स असणार आहे. हे असणार आहेत वॉटर मॉलिक्युल्स, ते सेपरेट डिसॉसिएट झालेल्या आयन्सच्या. आता NaCl सोल्युशन हे काय आहे? NaCl सोल्युशन. NaCl वॉटरमध्ये डिझॉल्व झाल्यावरती त्यांचं डिसॉसिएशन होणार आहे आणि Na+ आणि Cl- हे सेपरेट होणार आहेत. आयोनायझेशन त्याला म्हणतो आपण किंवा डिसॉसिएशन. आता याच्यामध्ये Na+ आणि त्या भोवती वॉटर मॉलिक्युल्स असणार आहेत. त्याचबरोबर क्लोरीन आयनच्या भोवतीसुद्धा काय असणार आहेत? वॉटर मॉलिक्युल. म्हणजे वॉटर मॉलिक्युल्स आणखीन हे आयन्स यांच्यामध्ये एक फोर्स, अट्रॅक्शन फोर्स तयार होणार आहे. As a result of this, a new force of attraction is established between the ion and the surrounding water molecule, replacing the original इंट्रामॉलिक्युलर अट्रॅक्शन. पहिला जो अट्रॅक्शन कोणामध्ये होतं? इंट्रामॉलिक्युलर अट्रॅक्शन. इंट्रामॉलिक्युलर अट्रॅक्शन NaClमध्ये Na+ आणि Cl- या दोन आयन्समध्ये होतं आणि आता ज्यावेळेस NaCl वॉटरमध्ये डिझॉल्व होतो त्यावेळेला कोणाच्यामध्ये ते आधीचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन
दोन आयन्समधला हा जाऊन कुणामध्ये अट्रॅक्शन होणार आहे, वॉटर मॉलिक्यूल आणि Na+ आयन्स, वॉटर मॉलिक्यूल आणि Cl- आयन्स यांच्यामध्ये काय होणार आहे, अट्रॅक्शन फोर्स तयार होणार आहे. ज्यावेळेस NaCl वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होणार आहे त्यावेळेला द ओरिजिनल इंट्रामॉलिक्युलर फोर्स अट्रॅक्शन फोर्स हा रिप्लेस होणार आहे अँड द ॲक्वियस सोल्युशन ऑफ आयोनिक कंपाऊंड इज फॉर्म्ड. आयोनिक कंपाऊंड्स आर हावेवर इनसॉल्युबल इन सॉल्वंट्स लाईक केरोसिन अँड पेट्रोल. आता इनसॉल्युबल कशामध्ये सॉल्युबल आहेत ते, वॉटर. आयोनिक कंपाऊंड्स आर सॉल्युबल इन वॉटर आणि आयोनिक कंपाऊंड्स आर इनसॉल्युबल इन केरोसिन अँड पेट्रोल. केरोसिन, पेट्रोल हे जे सॉल्वंट्स आहेत हायड्रोकार्बन्सचे, अनसॅच्युरेटेड किंवा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सचे हे काय आहेत, सॉल्वंट्स जे आहेत त्यांच्यामध्ये आयोनिक कंपाऊंड्स हे इनसॉल्युबल असणार आहेत. दिस इज बिकॉज अनलाईक वॉटर अ न्यू अट्रॅक्टिव्ह फोर्स कॅनॉट बी एस्टॅब्लिश इन दीज सॉल्वंट्स. आता वॉटरमध्ये जसा एक अट्रॅक्शन फोर्स तयार होतो, न्यू अट्रॅक्शन फोर्स जसा वॉटरमध्ये तयार होतो तसा अट्रॅक्शन फोर्स हे केरोसिन आणि पेट्रोल या सॉल्वंटमध्ये तयार होऊ शकत नाही. हे झालं फोर्थ प्रॉपर्टी. फोर्थ प्रॉपर्टीमध्ये काय आहेत, आयोनिक कंपाऊंड्स आर सॉल्युबल इन वॉटर. त्याच्यानंतर द आयोनिक कंपाऊंड्स कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी वेन इन सॉलिड स्टेट. आता इलेक्ट्रोलायसिस हा सुद्धा पार्ट तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये बघितलेला आहे. आता आयोनिक कंपाऊंड्स दे कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी वेन इन सॉलिड स्टेट. ज्यावेळेस ते सॉलिड स्टेटमध्ये असणार आहेत त्यावेळेस इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार नाहीत. इन दिस स्टेट द आयन्स कॅनॉट लिव्ह देअर प्लेस. सॉलिड असतील त्यावेळेला ते आयन्स त्यांची जागा सोडणार नाहीत. त्या म्हणजे पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स हे आयोनिक बॉन्डनं स्ट्रॉंगली बाउंड असणार आहेत एकमेकांना, म्हणून सॉलिड स्टेटमध्ये इलेक्ट्रिसिटी ते कंडक्ट करणार नाहीत. हावेवर इन द फ्युज्ड ऑर मोल्टन स्टेट दे कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. आता फ्युज्ड ऑर मोल्टन स्टेट म्हणजे काय, ज्या वेळेला तुम्ही आयोनिक कंपाऊंड्सला हीट करता त्यावेळेस ते काय होणार आहेत, मेल्ट होणार आहेत. त्यांच्या मेल्टिंग पॉईंटला ते मेल्ट होणार आहेत आणि मग ती जी स्टेट असणार आहे मेल्ट झालेली त्याला काय म्हटलं आहे, मोल्टन स्टेट. मग मेल्ट झाल्यावरती किंवा मोल्टन स्टेट म्हणायचं किंवा त्याला फ्युज्ड स्टेट, आणि त्यावेळेस ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार आहेत. ॲज इन धिस स्टेट द आयन्स आर मोबाईल. म्हणजे मोल्टन स्टेटमध्ये ज्या वेळेला मेल्ट होणार आहेत किंवा फ्युज्ड स्टेट असेल किंवा मोल्टन स्टेट असेल त्यावेळेस आयन्स काय होऊ शकणार आहेत, मोबाईल होणार आहेत, मूव्ह होऊ शकणार आहेत, ते फिरू शकणार आहेत, मूव्ह होणार आहेत आणि म्हणून ते इलेक्ट्रिसिटी काय करणार आहेत, कंडक्ट करणार आहेत. द ॲक्वियस सोल्युशन ऑफ आयोनिक कंपाऊंड्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी ॲज दे कंटेन द डिसॉसिएटेड आयन्स. आता जर तुम्ही आयोनिक कंपाऊंडचं सोल्युशन तयार केलं म्हणजे वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर त्या सोल्युशन स्टेट म्हणजेच ॲक्वियस स्टेटमध्ये जर असतील तर त्यामधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होणार आहे. कारण ॲक्वियस स्टेटमध्ये आयन्सचं काय होणार आहे, ते डिसॉसिएट होणार आहेत, आयन्स सेपरेट होणार आहेत आणि आयन्स हे मूव्ह होऊ शकणार आहेत अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. त्याच्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड्स जे आहेत त्यांच्याकडे त्यांची मूवमेंट होणार आहे अट्रॅक्शनना आणि इलेक्ट्रिक करंट कंडक्ट करणार आहेत. ऑन पासिंग करंट थ्रू द सोल्युशन द आयन्स मूव्ह टू द अपोजिटली चार्ज्ड इलेक्ट्रोड्स. द इलेक्ट्रिक करंट जर पास केला तर आयन्स कसे मूव्ह होणार आहेत, अपोजिटली चार्ज्ड इलेक्ट्रोड्सकडे ते मूव्ह होणार आहेत आणि ड्यू टू द इलेक्ट्रिकली कंडक्टिव्हिटी इन फ्युज्ड अँड डिझॉल्व्ड स्टेट द आयोनिक कंपाऊंड्स आर कॉल्ड इलेक्ट्रोलाइट. आता आयोनिक कंपाऊंडलाच काय म्हटलेलं आहे, इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट काय आहेत हे सुद्धा तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये 5th चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. मग जे आयोनिक कंपाऊंड्स वॉटरमध्ये डिझॉल्व झालेले असतील म्हणजेच त्यांचं ॲक्वियस सोल्युशन किंवा आयोनिक कंपाऊंडचं फ्युज्ड स्टेटमध्ये असतील किंवा मोल्टन स्टेटमध्ये असतील
तर त्यांच्यामधनं इलेक्ट्रिक करंट पास होतो, म्हणून त्या आयोनिक कंपाऊंड्सला काय म्हटलेलं आहे, इलेक्ट्रोलाइट म्हटलेलं आहे. आता इलेक्ट्रोलायटिक सेल इथं तुम्हाला दाखवलेला आहे. बघा इथं सॉल्ट सोल्युशन घेतलं आहे. सॉल्ट सोल्युशन म्हणजेच काय असणार आहे, सॉल्ट सोल्युशन त्याचा फॉर्म्युला सोडियम क्लोराईड. कोणतंही सॉल्ट सोल्युशन आपण सोडियम क्लोराईड घेतलं, मॅग्नेशियम क्लोराईड घेतलं किंवा बॅरियम क्लोराईड घेतलं, पोटॅशियम आयोडाईड, कोणतंही सॉल्ट सोल्युशन घेतलं, इथे एक एक्झाम्पल म्हणून कोणतं घेतलं आहे, सोडियम क्लोराईड जर घेतलं तर त्याच्यामध्ये त्याचं डिसॉसिएशन होणार आहे. आणखीन कोणते आयन्स फॉर्म होणार आहेत, Na+ आणि Cl- हे आयन्स फॉर्म होणार आहेत. आणि आता सोडियमचा पॉझिटिव्ह आयन हा ज्या वेळेला तुम्ही करंट प्रेस की जी आहे ती की क्लोज करता, म्हणजेच प्रेस करतो की त्यावेळेस करंट फ्लो होणार आहे. आणखीन हा जो इलेक्ट्रोड आहे हा कोणता इलेक्ट्रोड आहे, निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे, कारण तो निगेटिव्ह टर्मिनलला जॉईन झाला आहे. हा जो इलेक्ट्रोड आहे डीप झालेला सोल्युशनमध्ये तो पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला आहे सोर्सच्या, म्हणून तो पॉझिटिव्ह असणार आहे. मग याच्यामध्ये जो काही सोडियम आयन्स आहेत ते सोडियम आयन्स कुठे अट्रॅक्ट होणार आहेत, पॉझिटिव्हली चार्ज्ड सोडियम आयन्स अट्रॅक्ट टुवर्ड्स द कॅथोड, ते कॅथोडकडे अट्रॅक्ट होणार आहेत. आणखी निगेटिव्हली चार्ज्ड क्लोरीन आयन्स जे आहेत ते कुठे अट्रॅक्ट होणार आहेत, Cl- आयन्स हे आयन्स कुठे अट्रॅक्ट होणार आहेत, ॲनोडकडे अट्रॅक्ट होणार आहेत. आणि या मुवमेंटमुळं ड्यू टू द मुवमेंट ऑफ आयन्स इन द सोल्युशन द पाथ ऑफ इलेक्ट्रिक सर्किट इज कम्प्लिटेड. आणि म्हणून बल्ब काय होणार आहे, इथे ग्लो होणार आहे. म्हणजेच याचाच अर्थ काय की ह्या दोन टर्मिनल्समध्ये इलेक्ट्रिक करंट जो आहे त्या इलेक्ट्रिक करंट वाहून नेण्याचं काम कोण करणार आहे, तर मुवमेंट ऑफ आयन्स. निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स मूव्ह टुवर्ड्स पॉझिटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रोड ॲनोड अँड पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स मूव्ह टुवर्ड्स निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रोड कॅथोड. आणि यांच्या मुवमेंटमुळं काय होणार आहे, हे सर्किटचा पाथ कंप्लीट होणार आहे. आणि सर्किटचा पाथ कंप्लीट झाल्यामुळं करंट काय होणार आहे, ग्लो होणार आहे. म्हणजेच आयोनिक कंपाऊंड्स हे त्यांच्या ॲक्वियस स्टेटमध्ये किंवा मोल्टन स्टेटमध्ये आयन्स मूव्ह होऊ शकणार आहेत, मोबाईल होणार आहेत. मोबाईल म्हणजेच ते मूव्ह होऊ शकणार आहेत आणि दे कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, ते इलेक्ट्रिसिटी त्यावेळेला कंडक्ट करणार आहेत. पण सॉलिड स्टेटमध्ये तुम्ही जर एक बीकर घेतला आणि त्याच्यामध्ये खडं मीठ ठेवलं किंवा मीठ जे आहे ते ठेवलं आणि त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड्स तुम्ही डीप केले, इलेक्ट्रोड्सला पुढं असं सर्किट जॉईन केलं आणि की जर प्रेस केले तर तिथं बल्ब ग्लो होणार नाही. कारण सॉलिड फॉर्ममध्ये असताना इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत. आयोनिक कंपाऊंड्स कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी वेन दे आर इन सॉलिड स्टेट, बट दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन देअर फ्यूज्ड ऑर मोल्टन स्टेट ऑर इन ॲक्वियस स्टेट. ॲक्वियस स्टेटमध्ये किंवा मोल्टन स्टेटमध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार आहेत. आता तुम्हाला इथे कंपाऊंड्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये H2O, त्याच्यानंतरचं आहे आता वॉटर हा कंपाऊंड आहे. त्याच्यानंतर दुसरा कंपाऊंड आहे झिंक क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, त्याच्यानंतर सोडियम क्लोराईड, सोडियम ब्रोमाइड, त्याच्यानंतर पोटॅशियम क्लोराईड, मॅग्नेशियम ऑक्साईड. आता याच्यामधला वॉटर जो आहे हा कंपाऊंड काय आहे, नॉन आयोनिक आहे, तो आयोनिक कंपाऊंड नाही. इथं तो नॉन आयोनिक कंपाऊंड आहे, म्हणून त्याचा मेल्टिंग पॉईंट दिला आहे 0 आणि बॉइलिंग पॉईंट किती आहे, 100. त्याच्यानंतर झिंक क्लोराईड हा आयोनिक कंपाऊंड आहे. आता हे सगळे बाकीचे सॉल्ट्स आहेत, काही ऑक्साईड्स आहेत आणि हे सगळे कसले कंपाऊंड्स आहेत, आयोनिक कंपाऊंड्स आहेत. म्हणजेच त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्ह आयन, कॅट आयन आणि ॲन आयन यांच्या युनियननं ते तयार झालेले आहेत. आणि त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट तुम्हाला इथं पुढे दिलेलं आहे. जर आयोनिक कंपाऊंडचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट बघितले तर ते काय आहेत, हाय आहेत. आणि इथं नॉन आयोनिक कंपाऊंड वॉटर, त्याचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट बघितला, मेल्टिंग पॉईंट आहे 0 डिग्री सेल्सिअस
आणि बॉइलिंग पॉईंट काय आहे वॉटरचा 100 डिग्री सेल्सिअस. आणि बाकीचे हे आयोनिक कंपाऊंड्स यांचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हे काय आहेत कम्पॅरेटिव्हली हाय. मग याच्यामध्ये तुम्हाला आयोनिक कंपाऊंड्स म्हणजे काय, आयोनिक कंपाऊंड्सच्या प्रॉपर्टीज काय आहेत आणि आयोनिक कंपाऊंड्सलाच काय म्हटलेलं आहे इलेक्ट्रोलाइट म्हटलेलं आहे. आता ज्या सबस्टन्सेसमधून इलेक्ट्रिकसिटी त्यांच्या ॲक्वियस स्टेटमधून किंवा मोल्टन स्टेटमधून इलेक्ट्रिकसिटी कंडक्ट करतात त्यांना काय म्हटलेलं आहे, त्या आयोनिक कंपाऊंड्सला काय म्हटलं आहे इलेक्ट्रोलाइट म्हटलेलं आहे. इलेक्ट्रोलाइट्स जर असतील, इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन जर घेतलं तर इथे काय होणार आहे बल्ब ग्लो होणार आहे. त्याचबरोबर असेही काही कंपाऊंड्स आहेत त्यांना आपण नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणतो, म्हणजे ते नॉन आयोनिक कंपाऊंड्स आणि नॉन आयोनिक कंपाऊंड्समधून इलेक्ट्रिकसिटी कंडक्ट होत नाही. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आपण मेटलर्जी हा पाहूयात.